कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। एकदा विदेशातलं एक जोडपं, नवरा बायकोची जोडी दुसऱ्या देशातून आपल्या भारत देशात फिरायला आली। कशासाठी आली माहितीये का? त्यांनी ऐकलं होतं हा भारत देश फार चांगला आहे, भारत देश फार सुंदर आहे, भारत देशातली माणसं फार प्रेमळ आहेत, भारतातली माणसं फार निर्मळ मनाचे आहेत, सोज्वळ आहेत, आणि या भारतामध्ये विविधता खूप आहे असं त्या जोडप्यानं ऐकलेलं होतं। सज्जनाहो, म्हणून ते जोडपं आपल्या भारत देशामध्ये मुद्दाम आलेलं होतं। आणि ते जोडपं कशाचं होतं माहितीये का तुम्हाला? ऐका, लक्ष द्या माझ्याकडे। ते जोडपं होतं राजहंसाचं, बर का? लक्ष देऊ नये का प्यारेलालजी, झोपू नका, गोड कथा आहे। राजहंसाचा जोडा आहे बघा, राजहंसाचा जोडा, पांढरा शुभ्र जोडा। विदेशातून मुद्दाम आले ते दोघं भारत देशामध्ये या भारताचं सौंदर्य पाहण्यासाठी। आणि या भारत देशाचं सौंदर्य पाहता पाहता ते जोडपं, सज्जनाहो, एक सुंदर तलाव आहे, तलाव सरोवर आहे, आणि त्या सरोवराच्या काठावर सुंदर रंगीबेरंगी फळांनी फुलांनी सजलेली झाडं आहे। त्या झाडावर ते नवरा बायकोचं जोडपं येऊन बसलं दासभाऊ, आणि ते दोघं नवरा बायको ते सगळं एन्जॉय करत होते। त्या पाण्याच्या लाटा, सुंदर फुलं आलेले ते वृक्ष, झाडं, लता, वेली, हे सगळं दृश्य ते पाहत होते, एन्जॉय करत होते ते दोघं नवरा बायको। पण ते दोघं नवरा बायको एन्जॉय करत असताना तिसराच एक डोम कावळा भारत देशातला तिथं टपकला। डोम कावळा म्हणजे कावळाच होता, पण तो कावळा तिथं जाऊन तो टपकला। मग आता तिथं कावळा गेल्यानंतर सज्जनाहो, त्या कावळ्याने पाहिलं, ओ अरे हे तर विदेशी मेहमान दिसतात, वाव, इट्स वंडरफुल, काय सुंदर आहेत म्हणे, हा 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 हा। आणि मग त्या कावळ्याने सज्जनाहो त्या दोघाला पाहिलं, आणि नुसता कावळा नव्हता, ह्यो डोम कावळा होता। या डोम कावळ्यानी त्या राजहंसाच्या बायकोला पाहिलं, आणि ती एवढी सुंदर होती बघा, एवढी सुंदर ती राजहंसाची बायको त्या कावळ्यानी पाहिली, आणि जशी पाहिली तशी त्याच्या मनात बसली। त्यानं मनात विचार केला, अरे इतकी सुंदर बायको जर मला असती तर, पण तो हे विसरून गेला मी कावळा आहे म्हणून। पण मग बघा ना सज्जनो, माणसाची इच्छाशक्ती जर मजबूत असली ना, तर जगात माणसाला अशक्य काहीच नाही बघा। मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल। कावळ्यानं विचार केला, आता पण काय केलं पाहिजे गाड्या? म्हणला मी काय केलं म्हणजे ही राजहंसाची बायको माझी बायको होईल? याला जर मागितलं प्रेमाने, जर म्हणलं तुझी बायको मला दी, तर तू देणार नाही, मुस्काडीत मारीन, गोडीने तर देणार नाही म्हणला हा राजहंस मला। मग एक कावळा हुशार होता, म्हणतात ना पक्ष्यामध्ये कावळा चतुर असतो, हुशार असतो का? पक्षात कावळा चतुर आहे, आणि चतुर, खरंच चतुर कावळा। त्यानं डोकं लावलं, तो म्हणला अशी काय आपल्याला ही राजहंसीने येणार नाही, गोडी गमतीनं येणार नाही, घी सीधी उंगली से नहीं निकलेगा, उसको पता था, उंगली टेढ़ी करनी पड़ेगी। डोकं लावलं त्याने, डोकं लावलं। खरंच कावळे हुशार असतात बरं का, आणि डोम कावळे तर त्याच्यापेक्षा जास्त हुशार असते। कावळ्यानं काय डोकं लावलं आहे का शिरधानेकर? कावळा सरळ तिथून निघाला, तो त्यांना काहीच म्हणला नाही, त्या दोघा नवरा बायकोला काहीच बोलला नाही, तो फक्त त्याच्या डोक्यात त्या राजहंसाची बायको होती। सरळ कावळा तिथून निघाला, आणि कावळा सरळ कुठं गेला माहितीये का? जो कोर्टाचा, हाय कोर्टाचा जो मेन जज आहे, त्या मेन जजच्या घरी गेला कावळा। अरे कावळा माझ्या घरी आला एवढ्या दिवसानं, लोक येत असतात मला मॅनेज करण्यासाठी, विनंती करण्यासाठी, पण आज चक्क कावळा
जज साहेबांना विचारलं, बोला कावळे साहेब, कस काय आले तुम्ही? छोटस काम आहे साहेब माझं तुमच्याकडे, विनंती माझी, तुम्ही नाही म्हणणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे साहेब, हे माझं जे काम आहे ना हे फक्त तुम्हीच करू शकता, दुसरं कोणी करू शकत नाही. नाही म्हणू नका साहेब, त्या कामाच्या मोबदल्यामध्ये तुम्ही म्हणाल ती गोष्ट मी तुम्हाला देईन. अहो ते सामान्य गोष्टी काय घेऊन बसलात साहेब? एवढं एक माझं काम जर तुम्ही केलं ना साहेब, तर ऐका, लाखो करोडो रुपये खर्च करून सुद्धा जी गोष्ट तुम्हाला भेटणार नाही ती गोष्ट मी तुम्हाला देऊ शकतो. मोठे माणसं सुद्धा जरा आमिष मोठं असलं की ते बळी पडतात. जज म्हणला, तू काय देणार आहेस मला सांग. तो म्हणला, साहेब करोडो रुपये, अब्जावधी रुपये जरी तुम्ही खर्च केले तरी तुम्हाला जी वस्तू, जी गोष्ट कधीच भेटणार नाही ती मी मिळवून देऊ शकतो. काय देणार म्हणे, बोल. डील सुरू झाली दोघांची, कावळ्याची जेजची. कावळा म्हणला, साहेब सांगा, मला माहितीये म्हणे तुमचे मायबाप, दोन्ही मायबाप, माय बी आणि तुमचा बाप दोघं बी स्वर्गाला गेलेले आहेत. सांगा म्हणे जय साहेब, तुम्ही किती करोड रुपये काही म्हणजे ते स्वर्गाला गेलेले मायबाप तुमच्या समोर येऊन उभे राहतील. किती पैसे दिल्याने तुमच्या मायबापाचं तुम्हाला दर्शन होईल सांगा. जय साहेब, कावळा आहे मी, कावळा, मला माहितीये, फक्त मलाच माहितीये कोणाचे मायबाप कुठं राहतात. शब्द देतो तुम्हाला मी, शब्द देतो, माझं जर एवढं तुम्ही काम केलं ना जज साहेब, तर दुसऱ्या मिनिटाला तुमच्या मायबापांचं, जिवंत मायबापाचं दर्शन करून देतो म्हणला मी तुमच्या. जज म्हणला, काय पॉवरफुल माणूस आहे राव ह्यो, चक्क माझ्या मायबापाचं दर्शन घडून देणार, मेलेले मायबाप मला पुन्हा दिसणार. जज म्हणला, कावळे साहेब तुमचं काही बी काम असू द्या, 100% काम तुमचं करणार. काही नाही म्हणला साहेब, फक्त एकच काम आहे, विदेशातून एक जोडा आलेला आहे राजहंसाचा, आणि त्या राजहंसाची जी बायको आहे ना म्हणे जज साहेब, त्या राजहंसाच्या बायकोवर माझं प्रेम जडलंय आणि मला ती बायको म्हणून पाहिजे, पण मला माहितीये तो प्रेमानं देणार नाही. म्हणून जज साहेब त्या राजहंसाच्या विरोधात मी उद्या कोर्टात खटला टाकतो आणि फक्त एकच करा, खटला ऐकून घेतल्यानंतर निकाल तुम्ही माझ्या बाजूने द्यायचा. निकाल दिल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला तुमच्या माय बापाचं दर्शन जर नाही घडून दिलं तर मला कावळा म्हणू नका. शब्दाचा पक्का माणूस आहे म्हणे जज साहेब. तुम्ही माणसं आहेत, एखाद्या वेळेला माणसं बदलतात पण पक्षी बदलत नाहीत. पक्षी जरी असलो ना तर इमानीला पक्का आहे म्हणला, विश्वास ठेवून बघा माझ्यावर. गेला कोर्टामध्ये खटलं, तक्रार नोंदवली. नाविलाजानं सज्जन हो फिरायला आलेल्या त्या राजहंसाला आपल्या बायकोला घेऊन कोर्टात यावं लागलं. गरज नसताना त्या राजहंसाला सुद्धा आपल्या बाजूने एक वकील तयार करावा लागला. या कावळ्याचा एक वकील आणि राजहंसाचा एक वकील. राजहंसाचा वकील कोर्टात त्या कटघऱ्यामध्ये जाऊन बोलू लागला जज साहेबाला, जज साहेब आमच्या फिर्यादीचं म्हणणं आहे की ते या भारत देशाचं सौंदर्य पाहण्यासाठी, या भारत देशातल्या सुंदर हे नजारे पाहण्यासाठी विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास, दूरचा प्रवास करून हे जोडपं या भारताचं सौंदर्य पाहण्यासाठी मुद्दाम या देशात आलं होतं. पण जज साहेब या कावळ्याने जज साहेब या कावळ्याने विनाकारण या राजहंसाला परेशान करण्याचा निर्णय घेतलाय. जज साहेब
खऱ्या अर्थानं हा कावळा जो दावा लावतोय की ही राजहंसिनी माझी बायको आहे, जज साहेब तुम्ही विचार करा, या कावळ्याचा रंग बघा आणि या राजहंसिनीचा रंग बघा. रंग दोघाचा जर बघितला तर रंग दोघाचा मॅच होत नाही. दोघाचा बोलणं बघा, कावळ्याचा आवाज बघा आणि राजहंसिनीचा आवाज बघा. राजहंसिनीचा आवाज मंजूळ आहे आणि या कावळ्याचं बोलणं सुद्धा ऐकावं वाटत नाही. तो कावळा जर लोकांच्या घरावर ओरडायला लागला तर लोक दगड घेऊन मागं लागतात. जज साहेब यांच्या आवाजात मॅचिंग होत नाही, यांच्या दिसण्यात मॅचिंग नाही, यांच्या हसण्यात मॅचिंग नाही. आणि तुम्ही सांगा जज साहेब, ही एवढी सुंदर दिसणारी राजहंसिनी या कावळ्याची बायको असूच कशी शकते सांगा. हे ह्या कावळ्याला सुद्धा माहितीये, पण मुद्दाम या राजहंसाला परेशान करण्यासाठी त्याने चुकीचा दावा ठोकल्यामुळे माझी जज साहेबाला विनंती आहे की सामान्य माणसाला, गरीब माणसाला त्यानं या जेल पर्यंत आणल्यामुळे, या कोर्टापर्यंत, न्यायालयापर्यंत आणल्यामुळे त्याच्यावर आब्रू नुकसानीचा दावा, खटला त्याच्यावर लावावा आणि त्याला अत्यंत कठोरातली कठोर शिक्षा या कावळ्याला द्यावी. जज साहेबांनी त्या राजहंसाच्या वकिलाचं बोलणं ऐकून घेतलं. आता कावळ्याचा वकील उभा राहिला. कावळ्याचा वकील म्हणू लागला, जज साहेब, रंगरूपाचा काही संबंध नसतो. सगळ्या जगातल्या लोकांना विचारा, लोक म्हणतात प्रेम आंधळं असतं. प्रेमामध्ये रंगरूप पाहिल्या जात नाही, जात पात पाहिल्या जात नाही, गाव कोणतंय, देश कोणता आहे त्याचाही विचार केला जात नाही. त्या राजहंसिनीचं आणि आमच्या या कावळ्याचं खरोखर बऱ्याच वर्षापासून प्रेम आहे. पण हा या राजहंसानी आपल्या अंगात असलेल्या रंगाचा दुरुपयोग केला आणि कावळ्याचीच बायको असलेल्या राजहंसिनीवर यानं चुकीचा दावा ठोकलेला आहे. आता हे कावळ्याला माहिती आहे की माझा जरी रंग नसला पण कावळा आमचा इमानदार आहे. आमचे कावळे साहेब असं खोटं कधीच बोलू शकत नाहीत, इतके प्रामाणिक आहेत म्हणे आमचे कावळे साहेब. म्हणून जज साहेबाला विनंती आहे की हे सगळं आमचं बोलणं ऐकून कृपा करून आमच्या या गरीब असणाऱ्या कावळे साहेबाला त्यांची जी बायको राजहंसिनी ती त्यांना सुपूर्द करण्यात यावी, एवढीच आमची जज साहेबाला न्याय देवतेला विनंती आहे. न्याय देवतेने दोन्ही पक्षकाराचं बोलणं ऐकून घेतलं आणि आता निर्णय देण्याची वेळ आली. हातात असा ते दंड असतो ना, न्याय देवतेच्या काय असतं, हातोडा असा आदळला त्यांनी त्याच्यावर. ऑर्डर ऑर्डर. सगळे कोर्टातले लोक न्यायालयाकडे बघू लागले, न्यायदेवतेकडे. आता न्यायदेवता काय निर्णय देणार? त्याने दंडा पुन्हा आदळला. ऑर्डर ऑर्डर. तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है कि ये जो राजहंसिनी है, ये राजहंसिनी कौवे की थी, है और रहेगी. निर्णय झाला. टाळ्या वाजवून. कावळ्याच्या बाजूचे म्हणून टाळ्या वाजवले त्यांनी. ऐका ऐका ऐका. निकाल लागला ना, कावळा जिंकला. असे बरेच कावळे जिंकत आहेत बर का. चुकीचे असून सुद्धा कावळे जिंकतात. ऐका लक्ष देऊन. कावळ्याचा विजय झाला. लगेच कावळा गेला. ऐका, जी राजहंसिनी राजहंसाच्या शेजारी उभी होती तिच्या हाताला धरलं कावळ्यानी आणि हाताला धरून वजनात त्यानं त्या कोर्टाच्या बाहेर पायऱ्या उतरून समोर येऊन उभा राहिला. कावळा आपल्या हातात धरलंय, तिचा हात आपल्या हातात घेतला त्या राजहंसिनीच्या आणि कावळा कोर्टाच्या बाहेर उभा राहिला येऊन.
त्या जेजनी न्याय देवतेनी आपला निर्णय सांगून मोकळे झाले आणि त्याचं काम झालं त्या जजचं. आणि बाहेर आला कावळ्याजवळ. जज म्हणला, कावळे साहेब, तुम्हाला मी निर्णय दिलाय, तुमच्या बाजूने निर्णय दिलाय, तुमचं काम मी केलंय, आता माझं काम करा. कावळा म्हणला, साहेब मी तरी कुठं नाही म्हणतो, तुम्ही जशी इमानदारी दाखवली तशी मी बी इमानदारी दाखवतोच की, नाही थोडं म्हणतोय म्हणे मी. चला म्हणे, तुमच्या माय बापाचं दर्शन तुम्हाला घडवून देतो म्हणे मी. आणि मग त्या कावळ्यानं काय केलं, जजच्या हाताला धरलं आणि जजला हाताला धरून ते जे न्यायालय होतं, न्यायालय कोर्टाच्या पाठीमागच्या बाजूला नेलं. त्या कोर्टाच्या पाठीमागच्या बाजूला एक गंधा नाला वाहत होता, नाला. त्या गंध्या नाल्याच्या काठावर नेऊन उभं केलं आणि कावळा त्या जजला म्हणू लागला, जज साहेब, तो मोठा जो किडा वळवळ करतो ना, तो किडा तो तुमचा बाप आहे आणि त्याच्या शेजारी जी आळी वळवळ करते ती तुमची माय आहे म्हणे. जज साहेबाला राग आला. तो म्हणला, अरे असं कसं काय होऊ शकतं. त्यावेळेला कावळा म्हणला, जज साहेब, तुमच्या सारख्या इमानदार माणसाने, ज्याला लोक देव म्हणतात, न्याय देवता म्हणतात, अशा न्याय देवता म्हणणाऱ्या माणसांनी, मोठ्या पदावरच्या माणसांनी जर असा चुकीचा निर्णय केला आणि सत्तेचा गैरवापर केला तर तुमच्या सारख्या न्याय देवता जरी असलात तरी तुमच्या सारख्याचे मायबाप स्वर्गाला जात नसते, ते नरकालाच जात असते, नरकालाच जात असते. सत्तेचा गैरवापर त्यामुळं कधी नाही करायचा. इंद्रानं गैरवापर केला, कृष्ण परमात्म्याने त्याला अद्दल घडवून दिली. पुन्हा नादी लागला नाही इंद्र कृष्ण परमात्म्याच्या. या ज्या कथा आहेत ना सज्जनो, फार सुंदर कथा आहेत. त्या काळात बी त्या कृष्ण परमात्म्याचं चरित्र तितकंच गोड होतं. आजही ते तितकंच गोड आहे आणि भविष्यातही तितकंच गोड राहणार. म्हणून सज्जना हो, दरवर्षी कथा ऐकली तरी माणसाला असं वाटत नाही आता पुन्हा कथा बंद करा. अरे सकाळी पेपर, सकाळचा पेपर सकाळी वाचला आणि संध्याकाळी जर तोच पेपर हातात आला तर माणूस त्याच्यावर नजर बी फिरवित नाही. एकदा किती बी आवडीची एखादी गोष्ट असू द्या, एखादा पिक्चर असू द्या, एकदा बघितला की इमानदारीने सांगा, पुन्हा डबल तितका इंटरेस्ट येतो का तो बघायला? नाहीये. अरे पण माझ्या भगवान परमात्म्याची कथा एकदा नाही 1000 वेळा ऐका, कुणाच्या बी तोंडून ऐका, ती तितकाच आनंद देते सज्जन.